नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर या गावात जवळपास 4 ते 5 किलोमीटर रस्ता नव्याने बनवण्यात आलेला आहे। आपण सध्या आहोत पेनूर या ठिकाणी। आपण पाहू शकतो की हाच तो रस्ता या गावकऱ्यांनी स्वतः हाताने उकळून दाखविला होता। त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। आणि आपण सध्या आहोत पेनूर मध्ये आणि जवळपास 2 कोटी रुपये या रस्त्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत। ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा हा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकतो की हाताने संपूर्ण रस्ता जो आहे तो अक्षरशः उखडत आहे। या ठिकाणी जो पेनूर साठे चौक ते समोर पारवा चौकापर्यंत हा रस्ता बनवण्यात आलेला आहे। 2 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि संपूर्ण रस्ता अशा पद्धतीनं हाताने उकडत आहे। अक्षरशः गावकऱ्यांनी या रस्त्याच्या या कामावर संताप व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत गावकरी आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने हा रस्ता बनवण्यात आला? सर, आज 25 वर्ष झाला हा रस्ता नाही। 25 वर्षानंतर जो रस्ता झालेला आहे तो ह्या प्रकारचा आता या रस्ता झाला, याच्यानंतर 25 वर्ष या रस्त्याचा जोड लागणार नाही, ही परिस्थिती आहे। पूर्ण गुत्तेदार आमदार खासदार याचा पूर्ण निधी लाटत आहेत आणि असा काम करून देत आहेत आमचं। अक्षरशः गावकऱ्यांचा रोष आपण पाहू शकतो की काय सांगाल केव्हा हा रस्ता बनवण्यात आला, किती रुपये खर्च करण्यात आले आणि आता काय रस्त्याची परिस्थिती? सर, हा रस्ता बनवून एक 20 दिवस झालेले आहेत। तर गिट्टी आतरून त्याच्यावर तुका पॉलिश केलेला आहे त्यांनी। आणि मुरुमाचा प्रकार जो होता ना, मुरुमाचा प्रकार आहे इथं दाखवायचा असेल तर मुरुमाचा प्रकार हे माती मिसळून असल्यासारखा होता। मुरुमाचा मोका मुरुम नव्हता ते। आणि त्या डांबराचा पद्धतीमध्ये ऑइल जास्त वापरलं या प्रकारचा निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवण्यात आला। काय सांगाल हाताने तुम्ही आता उकळून दाखवला रस्ता? काय रस्ता बरोबर झाला नाही, त्यानं काहीच नाही, त्याला कोणतंच नाही, डबल कोणतंच काही हे करायला होते ना रस्ता चांगला। ते असा रस्ता करणं म्हणजे चुकीचं आहे, सरकारचं चुकीचं आहे मान्य करणे ना। ठेकेदाराने कशा पद्धतीने काम केले, काय आरोप आहे, आता काय मागणी काय असणार आहे? मागणी हा रस्ता पूर्णपणे एक तर अरुंद रस्ता आहे। रस्ता कमीत कमी 40 फुटाचा रस्ता आमचा व्हावा, जेणेकरून आमच्या इथून वाहतूक जास्त आहे। 2 वाहने तरी पास होण्यासारखा रस्ता करून द्यावा आमचा। काय हा डबल एकदा पुन्हा रस्ता करून द्यावा आमचा। हा कमीत कमी 40 फूट तरी रस्ता आमच्या गावाच्या दळणवळणाचा जर विचार केला तर 40 फुटाचा रस्ता आम्हाला आवश्यक आहे। निश्चितच हे होते गावकरी आणि या ठिकाणी हा पण रस्ता बघितलेला आहे। काल या रस्त्याचा जे डांबरी रस्ता होता तो हाताने उकळून या गावकऱ्यांनी पोलखोल केली होती आणि आपण या ठिकाणी आता पाहिलं आणि गावकऱ्यांनी अक्षरशः संताप व्यक्त केला आणि नव्याने हा रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी देखील या गावकऱ्यांनी केली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, पेनूर, नांदेड।